करू। आमच्या जाहीरनाम्यात आम्ही जे जे सांगितलेलं आहे ते सगळं आम्ही पूर्ण करू आणि त्याच्यामध्ये कर्जमाफी आहे, त्याच्यामुळे ते देखील आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी सन्मान निधी 15,000 द्याल। आपण सरसकट कर्जमाफीचं घोषणा केलेली इलेक्शन मध्ये, बरोबर आहे? असं वाचल्यासारखं झालं, ऐकल्यासारखं झालं। सरसकट कर्जमाफी महाराष्ट्रात द्यायची काहीतरी तसं तुमच्या तोंडातून मला माहित नाही, मी काय तुम्हाला बोला असं म्हणत नाही, पण मी ऐकलंय ते जनता असं आहे। देवेंद्रजी आपले देवाभाऊ आपल्याला सरसकट कर्जमाफी देणार अशी महाराष्ट्रात जनतेचा एक समज झालेला आहे। नसेल, फ्लोअर ऑफ द हाऊस मध्ये काही कमिटमेंट करू नका, पण पुढचा विषय घेतो। शेतभाव देण्यासाठी 20% भावांतर योजना आणणार असं आपली कमिटमेंट आहे आणि एक आश्वासन आहे की खतावरील जीएसटीचा परतावा द्या। ही फार मोठी कमिटमेंट आहे। खत महाराष्ट्रात खरेदी जातील असो राज्याचा असतो, त्यातला राज्याचा जीएसटी फॉरगो करण्याची आपण कमिटमेंट दिलेली आहे। सोयाबीनचा दर 6,000 रुपये द्याल। 2000 साली मागणी, तेव्हापासून आपला 6,000, इन्फ्लेशन वाढलं तरी तुमची मागणी 6,000चीच राहिलेली आहे। त्यामुळं ठीक आहे, 24 साली हे काहीतरी पूर्ण होईल अशी अपेक्षा करतो। अध्यक्ष महाराज, माननीय मुख्यमंत्री, महाराष्ट्राचं विजन या अंतिम आठवड्या प्रस्तावाच्या माध्यमातून उत्तर देताना त्यांनी सांगितलं आणि त्यांनी चांगलं काम केलं की नक्षलवादी व्यवस्थेला ते संपवण्याचं त्यांनी पूर्ण वेळा उचललेला आहे। महाराष्ट्र हा नक्षलमुक्त व्हावा या आमच्या शुभेच्छा। 2 प्रश्न या ठिकाणी अनुत्तरित राहिले, त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करण्याचं, दुसरं सुरजागडच्या प्रकल्पाबद्दल उल्लेख आपण केला। अध्यक्ष महोदय, सन्माननीय नानाभाऊंनी जे विषय मांडले, नानाभाऊ, कर्जमाफीच्या संदर्भात आमच्या जाहीरनाम्यात आम्ही जे सांगितलेलं आहे ते आम्ही निश्चितपणे पूर्ण करू। आमच्या जाहीरनाम्यात आम्ही जे जे सगळं आम्ही पूर्ण करू आणि त्याच्यामध्ये कर्जमाफी आहे, त्याच्यामुळे ते देखील आम्ही पूर्ण करू। दुसरं, आपण जे गडचिरोलीच्या संदर्भात सांगितलं, मुळामध्ये तिथे तर प्लांट्स येतातच,